बळीराम तात्या खटके माझ्यासोबत आहेत. बीडमध्ये खासदाराच्या मुलावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीवरून मोर्चा आहे. या मोर्चामध्ये सहभागी झाला आहेत. 2 महिने उलटून घेतलं, मात्र कारवाई झाली नाही, अटक झाली नाही. खरं तर ओबीसीला सर्वसामान्य घरातल्या लोकांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते. त्यासाठी आज बीडमध्ये मोर्चा काढावा लागतो. गेल्या 2 महिन्यापासून जे घुले कुटुंबाचं तरुण गेलेला आहे त्या घुले कुटुंबाला न्याय हक्कासाठी 15-15 दिवस 16-16 दिवस उपोषण करावं लागतं. हे ओबीसीचं दुर्दैव आहे. आणि मी आपल्या माध्यमातून हे मुख्यमंत्र्यांना सांगतोय, खरं तर तुम्ही आता एक चांगला प्रश्न विचारला होता की बजरंग सोनवणे ज्यावेळेस घुलेंचं मुख्यमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. ज्यावेळेस प्रेत ताब्यात म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठेवण्यात आलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आता उपोषणाच्या अगोदर त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. खरं तर ज्यावेळेस केस पोलीस स्टेशनसमोर तो मृतदेह ठेवलेला होता त्यावेळेस आम्ही तिथं पोलीस स्टेशनसमोर बसलेलो होतो आणि त्या टायमाला CMने आम्हाला शब्द दिलता, माननीय हाके सरांना फोन करून शब्द दिलता CM साहेबांनी की मी त्यांचं नाव घेऊन कारवाई करतोय. पण मध्यंतरी जे काही घटना घडल्यात, बजरंग सोनवणे CMला भेटला, गृहमंत्र्याला भेटला, सगळ्या मंत्र्याला भेटून आल्यानंतर इथल्या प्रशासनावर त्याचा दबाव आला आणि दबाव टाकण्याचं काम या बीड जिल्ह्याच्या खासदार बजरंग सोनवणेंनी केलेलं आहे. मात्र आरोपीची पाठराखण होती असं म्हणावं लागेल. 100% प्रशासनच त्यांच्या पाठराखण करते. एकीकडे म्हणायचं की त्यांचं नाव नाही, CDR मध्ये त्यांचं नाव येतंय, पुरवणी जबाबात त्यांचं नाव येतंय, तरी आरोपीला अटक होत नाही. म्हणजे याचा अर्थ प्रशासन सुद्धा हातबल झालेलं आहे. आम्ही बीडच्या SP विनंती करतो की जर आरोपींना तुम्ही पकडत नसाल, आरोपींना अटक करत नसाल, तर मग तुम्ही न्याय काय देणार आहे? म्हणजे एका समाजाला वेगळा न्याय आणि एका समाजाला वेगळा न्याय असं जर होत असेल तर आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, कारण 18 पगड जातीचे लोक आहोत. जर आम्हाला इथं न्याय भेटत नसेल आणि जर प्रशासनाला जर वाटत असेल यांनी रस्त्यावरलीच लढाई लढली पाहिजे, दुसऱ्या समाजासारखं केलं पाहिजे, तर आम्हाला प्रशासनाने म्हणजे रस्त्यावरची लढाई लढायला सुद्धा भाग पाडू नये हे आपल्या माध्यमातून मी सांगू शकतो. खासदार बजरंग सोनवणेंचं काल एक वक्तव्य, आता पुरवणी जबाबामध्ये नाव घेतलंय, मात्र पुढं नाव घेतलं तर काहीतरी एक वेगळा इशारा जो आहे तो त्यांचा त्या वक्तव्यावरून पाहायला मिळतोय. तुमचं आंदोलन सुरू आहे, जर त्यांच्यावर कारवाई झाली किंवा त्यांच्या मुलाला जर अटक झाली तर ते देखील काही करू शकतात. नाही, खरं तर त्यांच्या वक्तव्याचा मी तुमच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. ज्या बजरंग सोनवण्याला या बीड जिल्ह्याच्या लोकांनी निवडून दिलं आणि तो म्हणतो 5 वर्ष मी तुमच्या बोकांडी बसलोय, म्हणजे इथल्या मतदारांचा अपमान केला आहे बजरंग सोनवणेंनी. आणि त्या बजरंग सोनवण्याच्या त्या शब्दाचा मी निषेध करतो. अरे 5 वर्ष निघून जातील, आता राहिले 2-3 वर्ष, पण आयुष्यात तुला परत कधी गुलाल लागणार नाही हे जर आम्ही सगळं 18 पगड जातीने ठरवलं ना, तर परत बजरंग सोनवण्याला आयुष्यात कधी गुलाल लागून देणार नाही. हे 100% खरं आहे. एक शेवटचा प्रश्न, जर आज अटक झाली नाही दिवसभरामध्ये किंवा 24 तासामध्ये तर पुढलं पाऊल काय उचलणार आहात? जर रस्त्यावर उतरून लढाईची भाषा जर या सरकारला कळत असेल तर आम्हालाही रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतील. हे बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, अख्ख्या महाराष्ट्रात हे वादळ आता पेटणार आहे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात जर प्रशासनाला हीच भाषा कळत असेल तर आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि सरकार जर जाळपोळ करूनच न्याय देत असेल तर आम्हाला इथून पुढे त्याच पद्धतीने वागावं लागेल आणि त्याच पद्धतीने 18 पगड जाती समाज वागल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर बळीराम खटके ओबीसी नेते यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र रस्त्यावरची लढाई या पुढे लढाईला आम्ही तयार आहात असा थेट इशारा जे आहे सरकारला दिल्याचं देखील पाहायला मिळते. आणखीन काही नवीन अपडेट्स या मोर्चा दरम्यान मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवी शेफ सोबत सचिन मुंडे, सूर्यझुंबडी, या बीड.